श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत षष्ठाध्याय. श्री गणेशाय नमः. धरुनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामी चरित्रामृत. स्वामी समर्थ वदविती मी केवळ मतिमंद केविवर्णू चरित्र अगाध परी माझा हा छंद. स्वामी समर्थ पुरविती ज्यांच्यावर प्रसादे करून मोढा होय शास्त्रज्ञान त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपल्या चरिता श्रवणे श्रोतयांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सूरतरुची घेऊनी सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामीप्रती कृपा करुनी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलते हसोनी मल्हारावाची मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे ऐसी ऐकुनी या वाणी चोळप्पा खिन्न झाला मनी त्याने सत्वर येऊनी तात्याप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पाहावा यत्न करोनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ गेले कार्य सिद्धीस न गेले. खिन्न झाले मुख त्याचे भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे भक्तिविन हटयोगे स्वामी कृपा न होय. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासे स्वामी कृपा. परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्यात झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्याकारणे ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी आणि सकळ जणांसी तोंड कैसे दाखवावे ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजना न्यावे पळवून यतीसी स्वामी केवळ ईश्वरमूर्ती हे नेने तो मंदमती म्हणून योजली कपटयुक्ती परी ते सिद्धीते न जाय. असो कोणे एके दिवशी साधोनी योग्य समयासी मेन्यात घालून स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. मेन्यांतुनी उतरले मागुती अक्कलकोटी आले ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे यत्न केले परितितुके व्यर्थ गेले व्यर्थ दिवस गमाविले द्रव्य खर्चले व्यर्थची. मग अपयशात ते घेऊनी बडोद्यासी आले परतोनी समर्थ कृपा भक्तिवांचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्रांसी विचारिती कोण जातो स्वामींकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव नृपकार्याची धरुनी हाव आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रभूषणे धनाने अमोल रत्ने देऊनी त्याजवळी नृपाने आज्ञा दिधली जावया. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुनी समर्थाला. तेव्हा अनिवार्य क्रोध आला यशवंत पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी अनुनी सत्वर ठोकायाचे चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले. क्रोधमुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडून. साहेबा विषप्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी त्याच्या कष्ट होती शरीरी कृपा होय जयावरी तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्तपातका अनादिसिद्धा जगन्नायका निशिदिनी शंकर सखा विष्णुचिया मनिवसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठाध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्याय समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.